जे आपण अनेक उपाय ऐकतो किंवा अनेक उपाय करतो त्यातील एक सर्वात महत्त्वाचा उपाय व काही कर्म केल्यानंतर काय फळप्राप्ती मिळते हे सर्वांना जाणून घेण्याची इच्छा असते. त्यातील आपण श्राद्ध कर्माविषयी आज आपण जाणून घेऊया. जे सश्रद्ध केले जाते त्याला श्राद्ध कर्म असे म्हणतात. मग आपले जे पूर्वज आहेत, आपल्या घरातील आईवडील असेल, थोरे मंडळी असतील, ही व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळावा व त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांची प्रगती व्हावी या उद्देशाने काही धार्मिक कृत्य आहे त्यातील श्राद्ध कर्म सर्वात महत्त्वाचे आहे. त्यातील पहिल्यांदा जाणून घेऊयात आपण वर्ष श्राद्धाबद्दल माहिती. आपल्या घरातील एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर आपण त्याचे एक एक महिने असं प्रत्येक महिन्याला मासिक श्राद्ध असे करतात आणि ते मासिक श्राद्ध 12 महिन्याचे पूर्ण झाल्यानंतर जे येतं ते वर्ष श्राद्ध होईल. मग अशा वर्ष श्राद्धाच्या दिवशी आब्दिक न्यूनाब्दिक असे 2 प्रकारचे श्राद्ध कर्म केले जातात. मग हे करण्याचा हेतू काय, तर जी व्यक्ती मृत पावली आहे त्याला उत्तम गती उत्तम लोक प्राप्त व्हावा या उद्देशाने आपण श्राद्ध कर्म करतो. मग या दिवशी श्राद्धातील काही जो स्वयंपाक आहे तो करून घरातील जे पितरांचे फोटो असतील, आपल्या घरातील देवता आहे त्यांचं स्मरण, जे पिंडदान करणार आहोत त्या पिंडदानांना गाय असेल, श्वान असेल व आपले जे काय कावळे ज्यांना आपण पितर स्वरूप संबोधतो अशा व्यक्तींना व अशा सर्वांना नैवेद्य दाखवून सश्रद्ध दक्षिणेला आपण दिशेला तोंड करून ज्या व्यक्ती मृत पावल्यात आपल्यातून निघून गेल्यात त्यांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना केली का आम्ही जे भूतलावरील वंशज आहे त्या सर्वांचं कल्याण कर, त्यांच्यावरती शुभ दृष्टी ठेव, तर त्याचं फळप्राप्ती आपल्याला चांगल्या मोठ्या स्वरूपात मिळते. मग आपल्या घरातील धार्मिक कार्य करत असताना आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी श्राद्ध कर्म हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. हे श्राद्ध कर्म करत असताना केळीच्या पानावरती जो नैवेद्य करणार आहोत तो ठेवून त्यावरती तुळशीपत्र ठेवून आपण तो त्यातील घास आपण जर कावळ्या रूपी ठेवून जे आपल्यामध्ये उपस्थित नाहीत, आपल्यातून घरातून सोडून जे स्वर्गलोक प्राप्तीसाठी गेलेत अशांच्याबद्दल हे ऋण व्यक्त करून जर नैवेद्य दाखवला आपण तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती विशेष लाभतो. शास्त्र असं सांगतं की जे देवकर्म करून आपण पुण्य करतो, म्हणजे कमीत कमी 2 ते 3 वास्तुशांत्या केल्यात, खूप मोठं धार्मिक कृत्य केलं, त्यानंतर जे पुण्य आपल्या फळाला येणार आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठत्व हे श्राद्ध कर्माने आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे सश्रद्ध श्राद्ध कर्म करा. गया, काशी अशा विविध ठिकाणी आपणास जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी आपल्या पितरांबद्दल ऋण व्यक्त करून श्राद्ध करण्याचा योग आला तर मनापासून ते करा. घरामध्ये वर्ष श्राद्ध आपण संपन्न केलं आणि त्या पितरांना आपण प्रार्थना केली तर आपल्या घरातील अडचणीही कमी होतात